नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण भरलेली वांगी करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: पांढरे तीळ, लसूण, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, सुकं खोबरं आणि कोथिंबीर. हे छान आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे. शेंगदाणे, तीळ, खोबरं, लसूण. खोबरं बारीक वाटूनच घेतलंय म्हणजे मसाला वाटताना त्रास होणार नाही. तीळ आणि खोबरं एकत्रच भाजायचं कारण तीळ खूप तेलावर उडतात. तेल टाकून आपल्याला हे खरपूस छान भाजून घ्यायचंय. छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचंय, जास्त लाल पण नाही करायचंय. आता आपलं हे छान भाजून झालंय. बघू शकता त्याचा रंग चेंज झालाय आपला. आता हे काढून घेऊ आपण. आता आपल्याला शेंगदाणे सुद्धा लाल छान भाजून घ्यायचे. शेंगदाणे पण आपल्याला खूप खरपूस असे मस्त भाजून घ्यायचे. शेंगदाण्याला पण तेल घालून घेतो आपण. हे सगळे मसाले तेलावरच भाजायचे, तरच भाजीला छान रंग आणि तरी येते. शेंगदाणे पण आपले भाजून झालेत. आता आपण त्याच्यात लसूण आणि हिरव्या मिरच्या पण तेलावर फ्राय करून घेणार आहोत. हे सगळं भाजून घेऊन थंड करायला ठेवूया आपण. आता वांगे स्वच्छ धुवून घेऊन कापून घ्यायचेत आपल्याला. 4 काप होतील असं बघून स्वच्छ आतमध्ये कापताना कीड नाही ना हे बघून घ्यायचं आपल्याला. वरचे देठ थोडे थोडे कापतेय मी. आता वांगे कापून घेतलेत. वांगे काळी पडू नये म्हणून आपण त्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहोत. असं केल्याने वांगी काळी पडत नाही. मसाला आपला थंड झाला आहे आणि आपण तो मिक्सरला ग्राइंडर करून घेणार आहोत. आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊ. खूप बारीक आणि खूप जाड पण नाही ठेवला तरी चालेल. आता मसाला वाटून झालाय. आपण त्याच्यात सगळे मसाले घालून घेऊ. पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे ठेवणीतला मसाला, मीठ. हे छान मिक्स करून घेऊ आपण मसाल्यात. मी काश्मीरी मिरची पावडर पण टाकली रंग छान येण्यासाठी. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानेच टाका. मसाला सारखा एकसारखा एकजीव करून घ्यायचा आहे. आता वांग्यांना आपण मीठ लावून घेत आहोत. आतून असं मीठ लावल्याने वांगी चवदार आणि छान होतात. आता वांग्यात सगळा मीठ लावून घेतलंय आणि हा मसाला वांग्यात आपण भरून घेणार आहोत. वांग्यात मसाला दाबून दाबून भरायचा आहे म्हणजे वांग खाताना छान टेस्टी लागेल आणि मसाला पण आतमध्ये मुरल्यासारखा होईल. वांगे भरत असताना मी एकीकडे गाणे लावले होते,
म्हटलं गाणे ऐकत ऐकत वांगे भरावे. आता वांगे भरून झालेत आपले. आता फोडणी करूया. वांग्याच्या भाजीला आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. कोणत्याही भाजीला गरम पाणीच घालायचं शक्यतो मैत्रिणींनो. आता तेल गरम करून घेऊया. हिंग घालायचा आहे तेल गरम झाल्यावर. कढीपत्ता घालूया 4-5 पानं. आणि वांगे आपल्याला तेलावर छान फ्राय करून घ्यायचे. वांगे छान फ्राय करून घेतले ना की भाजी मस्त होते. बघू शकता असे तेलावर मस्त फ्राय करून घ्यायचेत आपल्याला. आणि 1 ते 2 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची ताट ठेवून. आता 1 ते 2 मिनिटात बघा छान वांग्यांना कसे डाग लागलेत. असे थोडेसे डाग आले की मग वांगे फ्राय झाले समजून घ्यायचं. आता शिल्लक राहिलेला मसाला घालून घेते. मसाला पण तेलावर छान परतून घेऊ. आता मसाला आपला फ्राय झालेला आहे. त्याच्यात गरम पाणी घालायचं. तुम्हाला लागेल तसं पाणी तुम्ही घालून घ्या. मला थोडं रश्शेदारच करायचं आहे वांग. तुम्ही बघू शकता जेवढं पाणी लागेल तेवढंच घातलंय मी. आता आपल्याला वांग्याला छान उकळी काढून घ्यायची. अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यावर ताट ठेवायचे. अर्धवटच ताट ठेवा मैत्रिणींनो, म्हणजे त्याची तरी जाणार नाही. आता आपलं वांग शिजत आलंय. बघूया आपण. तुम्ही बघू शकता किती छान तरी आली. रंग सुंदर आलाय. आता वांग शिजलं की नाही बघूया एकदा आपण. हाताला चटका लागत होता म्हणून सुरीनेच वांग शिजलं की नाही बघून घेतलं. आता वांग शिजत आलंय आणि शिजलंय छानपैकी. आता वरून कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली. आपलं वांग छान तयार झालंय मैत्रिणींनो. हे भाकरीसोबत पोळीसोबत खूप छान लागतं. वांग्याची भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद मैत्रिणींनो.